9वी 10वी 11वी 12वी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे विटा मध्ये लोकप्रिय ठरलेली अकॅडमी आता तासगाव मध्येही श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स तासगाव। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। मिरज तालुक्यात मोठी दुर्घटना। आरग येथे शेतात विजेचा शॉक लागून मामा भाच्याचा जागीच मृत्यू। सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील आरग येथे शुक्रवारी एक अत्यंत दुर्दैवी व हृदय पिळवटून टाकणारी घटना घडलेली आहे। शेतामध्ये औषध फवारणी करीत असताना विजेचा तीव्र शॉक लागून मामा भाच्याचा जागीच मृत्यू झाला आहे। या धक्कादायक घटनेमुळे आरग व बोलवाड परिसरात संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे। या गावावर शोककळा पसरली आहे। या अपघातात विशाल पांडुरंग माळी वय 26 राहणार आडवा रस्ता बोलवाड, अथर्व रवींद्र माळी वय 15 राहणार आरग या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार विशाल व अथर्व हे दोघेजण आरग येथील माळी वस्ती परिसरातील वांग्याच्या शेतामध्ये औषध फवारणीचे काम करीत होते। या शेताच्या अगदी शेजारीच महावितरणचा ट्रान्सफॉर्मर आहे। फवारणीचे काम सुरू असताना अचानक दोघांनाही विजेचा जोरदार झटका बसला। हा वीज प्रवाह इतका तीव्र होता की दोघेही जागीच कोसळले। त्यांचा जागीच मृत्यू झाला। मयत विशाल तसेच अथर्व हे नात्याने मामा भाचे होते। अथर्व हा अल्पवयीन असल्याने त्याच्या शेतीची संपूर्ण जबाबदारी व देखभाल मामा विशाल माळी हेच पाहत होते। कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी विशाल नेहमी शेतीच्या कामात हिरिरीने पुढाकार घेत असे। मात्र नियतीच्या क्रूर खेळामुळे एका क्षणात दोघांचेही प्राण गेल्याने दोन्ही कुटुंबावर आभाळ कोसळले आहे। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी शेताकडे धाव घेत मोठी गर्दी केली। उपस्थितांनी दोघांनाही वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत फारच उशीर झालेला होता। या घटनेनंतर मृतकांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी केलेला आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता। मामा भाच्याचा एकत्रित अंत झाल्याने संपूर्ण गाव सुन्न झाले असून गावकऱ्यांचे डोळे पाणावले होते। या घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे। ट्रान्सफॉर्मरमधून वीज प्रवाह गळती झाली होती का की अन्य काही कारणाने हा शॉक लागला याचा अचूक शोध घेतला जात आहे। या दुर्दैवी घटनेचा पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क। खुश खबर, मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला, मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार, हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ।